तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या या व्हिडिओमध्ये. तर जसं की आता आम्ही निघालेलो आहोत महाराष्ट्र दर्शन करायला, मी आणि माझे काही रिलेटिव्स. तर आम्ही महाराष्ट्र दर्शनामध्ये निघालेलो. तर पहिलं ठिकाण होतं तुळजापूर, म्हणजेच तुळजाभवानी देवीचे मंदिर. तर आम्ही आतमध्ये गेलो मंदिरामध्ये आणि तिथे काही जे पण मेन मंदिर सोडून जे पण काही छोटे मोठे मंदिर होते तिथल्या सर्व मंदिराचे आम्ही दर्शन घेतले. आणि त्यानंतर मग आधी पहिल्यांदाच आलो त्यामुळे मग लाईन वगैरे काही इतकी कळली नाही, तर मग विचारून वगैरे लाईनीमध्ये लागलो. गर्दी इतकी अफाट की खूपच. आणि हो, तिथे होता हा एक दगड, चिंतामणी दगड होता आणि त्याची काहीतरी ते लेफ्ट राईट अशी साईड होती आणि मिडल होती. तर त्यानुसार ते आन्सर देत होते आपल्या जे पण मनात आपण इच्छा व्यक्त करतात त्याची. तर त्यानंतर मग आम्ही मेन मंदिरामध्ये गेलो. तिथे लाईन होती खूप आणि इतकी गर्दी की खूपच. त्यानंतर मग दर्शनासाठी लाईन वगैरे लावली आणि आतमध्ये गेलो. आणि गर्दीमुळे काही दर्शन इतके व्यवस्थित होत नाही आणि थोड्या दूरवरूनच होतात, पण ठीक आहे, दिसतात म्हणा देवी. त्यानंतर मग ते पण दर्शन घेतले आणि बाहेरचे होते मग मंदिर, तिथे पण दर्शन घेऊन घेतले. आणि हो, प्रत्येक ठिकाणी दक्षिणा तर म्हणजे मागतातच. त्यानंतर तुळजाभवानी देवी आहे, छान आहे मंदिर वगैरे, परिसर पण छान आहे मंदिरातला. आणि त्यानंतर मग सोमवारचा दिवस होता त्यामुळे मग आम्ही इथे पण बेल वगैरे चढविला आणि तिथले पण दर्शन घेतले. ते दर्शन घेऊन बाहेर आलो. त्यानंतर मग काही वस्तू वगैरे खरेदी केले, प्रसाद वगैरे खरेदी केला आणि मग पुढच्या ठिकाणावर तिथून निघालो पुढच्या ठिकाणावर. आणि पुढचं ठिकाण होतं आमचं अक्कलकोट. तर आम्ही अक्कलकोटला पण भेट दिली. तिथे पण देवांचे, स्वामी समर्थांचे दर्शन वगैरे घेतले. आणि जेवणामध्ये तर गर्दी होती त्यामुळे जेवण काही शक्य झालं नाही. आणि पुढचा व्हिडिओ येईल आणि तुम्ही बघायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.